मामाचं कामच असं होतं, घेणे नाही देणे सारे सांभाळिले प्राणी विचारे, बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग माणसा ऐसा गुणी का न ठेवी. तर मामांनी माणसावर तर प्रेम केलंच सोडा, पण मामांनी रानावनातल्या पशु पक्षी प्राण्यांवरतीही मामांनी तितकंच प्रेम केलं. म्हणून बळुमा हा कलियुगातला देवाचा शेवटचा अवतार म्हणून आज मामांकडे पाहिलं जातं. तेव्हा आजही मामा भक्तांची घरांनी ऐकतात, सोडवतात. म्हणूनच आज मामांची या संपूर्ण देशामध्ये मामांच्या नावाचे डंका वाजतोय. अशा पद्धतीनं मामांचं हे कार्य आहे. भक्तांना येताना श्रद्धेनं विश्वासानं मामांकडे येताना यावं. का मामांना अंधश्रद्धा आवडत नव्हती. ना आवडे देवा चित्ती मांस रक्त. तर मामांना मुक्या प्राण्याची होणारी हत्या आवडत नव्हती. मामाकडे यायचे तर शुद्ध आचार विचारानं भक्तिभावानं मामाकडे यायचं. दुसरं एक सांगणं असं की मामांविषयी कुणी अंधश्रद्धा पसरू नये. बरोबर. आणि मामांकडे येताना श्रद्धेनं यावं. तेव्हा मामाच्या नावावर जर कुणी अंधश्रद्धा पसरवत असेल किंवा कुठं मामाचं माझ्या अंगात वारं येतं म्हणून जर कोणी फसवत असेल, पैसे मागत असेल, मामाच्या नावावर धान्य कुणी मागत असेल, तर अशा व्यक्तीला त्यांच्या कुणीही बळी पडू नका. अंधश्रद्धेला कुणी बळी पडू नका. कारण मामांचं काम असं आहे, मामानं सांगितलं होतं, माझ्या नावावर जगात कोणाकडेही भीक मागू नका. माझा हात देण्यासाठी असा आहे, घेण्यासाठी असा नाही. सर्वसामान्य भक्त म्हणून पडणारा प्रश्न आहे की आदमापूरला बाळूमामांच्या भेटीला जाण्याची योग्य वेळ किंवा असं काय आहे का? नमस्कार, मी रवी चव्हाण. स्वागत आहे आपलं भक्तिछंद या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही काय कामानिमित्त घाटनांदूर या ठिकाणी आलो होतो. तर आम्हाला असं समजलं की गडावरती इथं बाळूमामांची पालखी थांबलेली आहे. आम्ही खास दर्शनासाठी आलो होतो. तिथं दर्शनासाठी आल्यावरती इथं जे भाविक होते, आरतीला जमा होणारे असतील किंवा दर्शनाला येणारे असतील किंवा प्रत्येक गावातल्या माणसाच्या तोंडावरती फक्त बाळूमामांचंच नाव होतं. आणि प्रत्येक आलेल्या भाविकांना व्यवस्थित रांगेत दर्शन असेल, प्रसाद घेण्याची व्यवस्था असेल, हे जे व्यवस्थापन आहे हे बघून आम्ही खूप भारावून गेलो. एका साध्या 4 माणसाच्या कुटुंबाचं व्यवस्थापन करायचं म्हणलं तरी जे प्रमुख असतात त्यांना खूप कसरत करायला लागते. मग इथं तर हजारो लाखो भाविक येतात आहे, दर्शन घेतात आहे. तर ह्या प्रत्येक भाविकाचं व्यवस्थापन कशा प्रकारे होतं ह्याची चिंता आम्हाला वाटत होती. आणि ह्या चिंतेचं उत्तर आम्हाला ह्या पालखीचे प्रमुख श्री आप्पासाहेब माळी जे कारभारी आहेत या पालखीचे, त्यांच्या मार्फत आम्हाला उत्तर मिळालेलं आहे. त्यांनी हे जे व्यवस्थापन आहे एवढं चोख कशा प्रकारे करू शकतात, बाळूमामांचा त्यांना किती मोठा आशीर्वाद आहे हे करण्यापाठीमागं, किंवा ते किती मोठं कार्य करत आहे समाजासाठी. देवाचं कार्य करणं म्हणजे हे खूप मोठं एक कारभारच आहे चालवण्याचा, आणि ते श्री आप्पासाहेब माळी हे करत आहेत. तर त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ की व्यवस्थापनाची कशी जबाबदारी ते स्वीकारतात किंवा कशा प्रकारे बाळूमामा त्यांच्याकडून या सर्व गोष्टी करून घेतात. तर त्यांना तर पूर्ण महाराष्ट्र ओळखतच आहे, पण तरीही एक छोटीशी ओळख आपण त्यांच्याकडून करून घेऊयात. नमस्कार. श्री आप्पासाहेब माळे यांची ओळख करून घेऊयात आपण थोडक्यात. पालखी क्रमांक ते सगळं ओळख सांग, पालखी नंबर आणि ओळख. श्री सद्गुरू बाळूमा देवालय ट्रस्ट, आदमापूर, तालुका बुदरगड, जिल्हा कोल्हापूर. पालखी बग्गा क्रमांक हा 9. आज वसंतगड, घाटनांदूर, तालुका भूम, जिल्हा धाराशिव या ठिकाणी गेली 15 दिवसापासून मामांचा पालखी सोहळा या ठिकाणी विसावा घेतोय. ओके. तर जेव्हा तुम्ही हे लोकेशन ठरवलं तर त्याच्या आधी तुम्हाला खूप गोष्टी करायला लागत असतील. तुम्हाला इथे यायला लागत असेल, जागा बघायला लागत असेल. तर हे अशा इथले स्थानिक लोक जे आहेत त्यांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो जर पालखी इथं उभा करायची म्हणलं, तुम्हाला थांबवायची म्हणलं तर? हां, पालखी येण्या अगोदर ग्रामस्थ तरी आमच्याकडे येतात किंवा आमच्या मागणी करतात, आमच्या गावाला पालखी सोहळा मामांचा येऊ द्यात, आमच्या हातून सेवा घडू द्यात. किंवा ग्रामस्थ नाही आले तर आम्ही ग्रामस्थांकडे जाऊन सरपंच वगैरे गावची प्रतिष्ठित व्यक्तींची भेट घेऊन आम्ही त्यांना सांगतो मामांचा पालखी सोहळा आपल्या गावामध्ये येणार आहे, आपल्या सर्वांच्या हातून या ठिकाणी भगवंताची सेवा घडावी हा सिद्ध हेतू त्या पाठीमागे असतो. ओके. तर असं जेव्हा गावात वगैरे तुम्ही ठरवता तर ते असं म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल तुमचा मार्ग ठरलेला असतो का, जसं मामांचा सल्ला येईल तुम्हाला तसं ते थांबत? आपल्या दुसऱ्या दिंड्या आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जातात, तो वर्षातून एकदा. पण ही मामांची दिंडी, ह्या मामाच्या दिंडीला खंड नाही. 12 महिने ही 1966 सालापासून दिंडी चालू, हिला अजून खंड नाही.
तर जिकडं ज्या गावांची भक्तांची मागणी येते तिकडं मामांचा पालखी सोहळा जातो. तर मामांच्या जे भाकणूक आहे त्याच्यावरती आज देशाचा कारभार चालत आहे म्हणलं तरी चालेल, किंवा त्यांनी सांगितलेली कुठलीच गोष्ट आतापर्यंत खोटी ठरलेली नाही. तर असं मामांच्या सेवेमध्ये तुम्हाला प्रमुख पद मिळालेलं आहे ह्या पालखीचं, तर ते कसं म्हणजे निवडलं जातं, किंवा ते प्रमुख पद मिळाल्यानंतर तुमची काय भावना आहे? सुरुवातीला मी 7 वर्ष मामांच्या मेंढी माऊलीची सेवा केली. 1 वर्ष प्रसाद बनवायचं स्वयंपाकाची सेवा केली आणि नंतर मग देवस्थान ट्रस्टच्या मार्फत माझी पालखी सोहळ्यावरती सेवा ज्येष्ठतेनुसार या ठिकाणी कारभारी म्हणून नियुक्ती केली. ओके, म्हणजे जे प्रमुख म्हणल्यावरती काय लोकांना वाटतं की निवडून देतात हे करतात, तर इथं जो प्रमुख असतात त्यांनी स्वतः सांगितलं की 9 वर्ष त्यांनी अगोदर सेवा केली, त्याच्यानंतर त्यांना प्रमुख नेमलेला आहे. आणि प्रमुख नेमण्याचं मेन कारण जे आहे की त्यांचं जे तुमचं जे सगळं मॅनेजमेंट आहे, आम्ही 2 दिवसापासून इथं येत आहे, अनुभव घेत आहे, सगळ्यांना भेटत आहे, तर प्रत्येकाच्या तोंडातून कारभाऱ्यांचं जे म्हणजे त्यांच्या तोंडून सांगण्यापेक्षा आम्ही जे डोळ्यांनी बघत आहे ते एवढं भारी मॅनेजमेंट आहे की एखाद्या प्रमुख कुटुंबाला सुद्धा 4 लोक सांभाळायचे म्हणलं तरी सुद्धा ते नाकेनऊ येतं. तर हे तुमच्याकडून कसं कार्य होतं, एवढ्या लोकांचं मॅनेजमेंट कसं होतं, रोज हजारो लाखो लोक येतात तिथं? गाव बदललं की माणसं बदलतात, माणसं बदलली की विचार बदलतात. आणि एवढ्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा देव भगवंत बाळूमामा. मामांचं लीलाच वेगळी, मामांच्या शक्तीचा अजून अंत कोणाला घेता आलं नाही. तर मामा सगळ्या भक्तांची मनं एकत्र करून त्यांच्याकडून मामा हा कार्यक्रम करून घेतात. तेव्हा आपण बी नम्रता, सहनशीलता आणि संयम या 3 गोष्टीचा मेळ घालून भक्तांमध्ये वावरत असताना चांगला रिस्पॉन्स मिळतो. ओके, तर जेव्हा बाळूमामांच्या पालखीत तुम्ही जायचं ठरवलं, तर म्हणजे बाळूमामांचा तुमचा अनुभव पाहिला, बाळूमामांचे सेवेकरी होण्याचा म्हणजे तुमचा कधी विचार आला किंवा तुम्ही तिथून कशी सुरुवात केली? 2000 साली आमच्या वाकडी गाव, परांडा तालुका, धाराशिव जिल्हा, वाकडी गावामध्ये आमच्या गावामध्ये मामांचा पालखी सोहळा आलेला होता. तेव्हा गावात एक 5 दिवस पालखी सोहळा विसावलेला होता. त्यानंतर तिथून पालखी पुढे गेली. मग इच्छा झाली भगवंताची थोडीफार काही का होईना आपल्या हातून भगवंताची श्रमदान रूपी सेवा करावी. सेवेसाठी गेलो. एकदा सेवेत गेल्यानंतर 11 दिवस सेवा करायची, 1.25 महिना झाली तरी पुन्हा जी काय भगवंतानं मोहिनी घातली ती नंतर सेवेतून घराकडे माघारी येऊशी वाटाना, अशी एक आवड गोडी निर्माण झाली भगवंताविषयी आणि त्यामुळे हा सेवेचा लाभ घडला गेला. किती सुंदर आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणाला आपल्याला थांबायचं म्हणलं तरी 4 असेल, 5 दिवस असेल, 10 दिवस असेल, तर आपल्याला लगेच कुटुंबाची ओढ लागायला लागते. पण संत श्री बाळूमामांच्या जवळ आल्यानंतर कालपासूनच म्हणजे आम्हाला माझे आई वडील बाळूमामाचे सेवेकरी आहेत, ते दर महिन्याला आदमापूरला जातात किंवा त्यांच्या सांगण्यावरून आम्ही दर्शन वगैरे घेतो. पण 2 दिवस झाला आम्ही इथे येतोय, तर आम्हाला सुद्धा एवढी ओढ, म्हणजे इथला जो भव्य दिव्य सोहळा आहे हे बघून मन अगदी भारावून जातं. तसं तुम्ही सुद्धा ह्या प्रमुख झालात, आता कंटिन्यू तुम्ही हेच करणार, बाळूमामांच्या सेवेत राहणार आहात. तर कधी असं म्हणजे आम्हाला प्रश्न पडतो की तुम्ही बाळूमामांच्या सेवेत गेलात तर तुमच्या पाठीमागे कुटुंबाची जबाबदारी कोण सांभाळणार, किंवा कुटुंबाचं काय जर तुम्ही बाळूमामांच्या सेवेत असाल कंटिन्यू? तर आता गेली 25 वर्षापासून अविरतपणे मामांची सेवा करत आहे. तेव्हा घरची परिस्थिती चांगली असल्यामुळं जाणं येणं घरी बी राहतं. इकडं 8 दिवस 4 दिवस गावाकडे जाऊन गावाकडली कामं करून परत पुन्हा सेवेत यायचं. तेव्हा मामांचं कार्य असं आहे की जगात फिरता अन्नछत्र म्हणून क्रमांक 1 लागतो मामांचा. असे मामांचे 19 पालखी सोहळे, हा 9 नंबर पालखी सोहळा, असे 19 पालखी सोहळे. 19 पालखी सोहळ्याच्या माध्यमातून जवळजवळ आज 1 लाख मामांची मेंढरं आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक या 2 राज्यामध्ये मामांची मेंढरं आज मामांचा सहवास सुरू आहे. तेव्हा प्रत्येक गावामध्ये रोज सकाळ संध्याकाळ 9 वाजता आरती होते. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होतो. अशा पद्धतीनं मामांच्या मेंढरांची चारा पाण्याची सोय ग्रामस्थ करतात. म्हणजे माणसांनाही अन्नदान करतात भक्त मंडळी, आणि मामांच्या मेंढरांना चारा पाणी देऊन त्यांचंही भूतदयेचं पुण्य घेतात. किती सुंदर आहे बघा. जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी आलो इथं तेव्हा पालखीत जे सेवेकरी आहेत त्या प्रत्येकाला भेटत होतो. जेवढं तुम्ही आता नम्रतेनं बोलता आमच्याशी, ती त्यांना पहिल्या दिवशी तुम्हाला भेटल्यापासून ते आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो देवाच्या दर्शनाला गेलं, असे जे प्रमुख असतात त्यांना भेटायला सुद्धा वेळ नसतो, पण तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला
आणि जे तुमचे जे सेवेकरी आहेत बाकीचे ते एवढे हुशार व्यक्तिमत्व आहेत, बाळमामांबद्दल त्यांना कोणताही प्रश्न विचारला आम्ही तरीही त्या प्रश्नाचे प्रत्येकाकडे उत्तर आहात. आणि ह्याचं कारण हेच आहे की जे पालखीचे प्रमुख एवढे चांगले आणि एवढे सुसंस्कृत आहेत, एवढा प्रत्येक गोष्टीचा, जसं तुम्ही आता सांगितलं की घराची जबाबदारी बघण्यासाठी बाळमामा आहेत किंवा त्यांनी तुम्हाला सेवेत घेतलं, तर जर बाळमामाचा सेवेकरी बनायचं म्हणलं तर काय करायला लागेल एक सर्वसामान्य व्यक्तीला बाबा येऊन सेवा करायच्या बाळमामाच्या? हा, आता मामा असताना मामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साल, अक्कोळगाव, चिकोडी तालुका, बेळगाव जिल्हा, कर्नाटक राज्य. वयाची 74 वर्ष मामा या मुख्या साधू संतांचीच मामांनी सेवा केली. आणि ज्या गावात मामा जातील त्या गावात भावभक्तीचा त्या ठिकाणी मामा भंडारा करायचं, म्हणजे अन्नदान करायचं. आणि सर्व लोकांना 18 पगड जातीची लोक कशी एकत्र येतील आणि त्यांच्या हातून सत्कर्म कसं घडल, अशा पद्धतीनं मामांचं हे कार्य मामा असताना तर केलंच. आणि मामांनी असतानाही जगाकडे मामांनी कधी कुठली अपेक्षा ठेवली नव्हती की कोणी मला 10 रुपये द्यावं, कोणी मला पसाभर धान्य द्यावं. मामाचं कामच असं होतं, घेणे नाही देणे सारे सांभाळिले प्राणी विचारे. बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग माणसा ऐसा गुणी का न ठेवी. तर मामांनी माणसावर तर प्रेम केलंच सोडा, पण मामांनी रानावनातल्या पशु पक्षी प्राण्यांवरतीही मामांनी तितकंच प्रेम केलं. म्हणून बळुमा हा कलियुगातला देवाचा शेवटचा अवतार म्हणून आज मामांकडे पाहिलं जातं. तर बाळमामांचे जे भाकणूक आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की ह्या जे कलियुगाचा आहे तो कधी ना कधी अंत होणारच आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल, म्हणजे मामांनी हा म्हणजे थोडक्यात आशीर्वाद आहे का काय? मामांना ह्या कलियुगातली कुठली गोष्ट अशी आवडली नाही की त्यांनी तो भाकणुकीमध्ये तो विषय सांगितला? मामा हे अंतर्ज्ञानी संत होतं आणि मामांना वाचा सिद्धी प्राप्त होती. त्यामुळे जे मामा हयात असतानाही मामा जे बोलायचं ते सत्यामध्ये उतरायचं. आणि मामांनी समाधी घेताना सुद्धा 4 सप्टेंबर 1966 साली संजीवनी महासमाधी घेताना आदमापूर गावामध्ये मामांनी जगाची भविष्यवाणी सांगितली. आज जसे भविष्यवाणी मामांनी सांगितली त्याप्रमाणे सर्व घडत चाललेले. तेव्हा मग मामा येणाऱ्या विनाशातून वाचायचं असेल, आपल्या काही प्रपंचिक अडीअडचणी समस्या असतील तर असे भक्त मामा पुढे येतात, नतमस्तक होतात, मामांना अनन्य भावानं शरण जातात आणि मामांपुढे संकल्प करतात. मामा माझं ही अडचण आहे, ही समस्या आहे, एवढी मामा माझी समस्या सोडवली तर मामा मी तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1.25 महिना येऊन तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करील किंवा अन्नदान करील किंवा आदमापूरला समाधीच्या ठिकाणी येऊन मामा तुमच्या समाधीचं दर्शन घेईल. तेव्हा मामांना 3 सेवा फार आवडायच्या. एक अन्नदान रूपी सेवा, दुसरी नामस्मरण रूपी सेवा आणि तिसरी म्हणजे श्रमदान रूपी सेवा. तेव्हा अशा पद्धतीनं भगवंताला लढा होता. आजही आदमापूरला दर महिन्याच्या अमावस्येला लाखो लोक मामांच्या संजीवनी महासमाधीचं दर्शन घेऊन प्रसाद घेऊन तृप्त होतात. तेव्हा आजही मामा भक्तांची घरांनी ऐकतात, सोडवतात. म्हणूनच आज मामांची या संपूर्ण देशामध्ये मामांच्या नावाचे डंका वाजतोय. अशा पद्धतीनं मामांचं हे कार्य आहे. ओके, तर तुम्हाला एवढं मोठं भाग्य मिळालंय की मामाचे सेवेकरी आणि प्रमुख आहात. तर हे काय सहजासहजी कुठली गोष्ट मिळाली नाही, ह्याच्यासाठी तुम्ही देवाचं बाळमामांचं खूप मोठं श्रमदान केलेलं आहे. तुमचं 9 वर्ष तुम्ही त्याच्यात घालवलेले त्या अगोदर, त्याच्यानंतर हे तुम्हाला प्रमुख पद मिळालेलं आहे. तर हे हाताळत असताना कधी समजा आता एक खूप मोठी प्रचिती झाली देवाची की देवाला लोक मानायला लागले, न विचार करता अन्नदान करतात आहे, पैशाचं दान करतात आहे. तर अशा वेळेस कधी तुम्हाला जेव्हा प्रमुख पद भेटलं तेव्हा कुठं आता एवढे खूप सारे मेंढर आहेत, खूप सेवेकरी आहेत किंवा जे प्रत्येक भाविक जो येतो तो मामांचा प्रसाद हातावर घेतल्याशिवाय रिकामा जात नाही. तर एवढं मॅनेजमेंट करताना कधी तुम्हाला असा कुठं अनुभव आला की कुठल्या गोष्टीची कमी पडली किंवा कधी तुम्हाला असं वाटलं की मला आता इथं ह्या गोष्टीची कमी पडत आहे, तर त्या म्हणजे कधी असा अनुभव आहे का की तुम्हाला तिथं कसरत करायला लागली त्यासाठी? नाही, असं गेली 25 वर्षात तर असं कधी घडलं नाही की जिथं मामांचा पालखी सोहळा विसावलेला आहे त्या ठिकाणी अन्नदान नाही. 25 वर्षापासून माझ्या सेवा काळात तर मामांच्या तळावर रोज हजारो भक्त येतात, मामांचं दर्शन घेतात, प्रसाद घेऊन तृप्त होऊन जातात. तेव्हा ग्रामस्थ अन्नदानाची सोय करतात. ग्रामस्थांनी नाही केलं तर आपल्या देवस्थानतर्फे सोय या ठिकाणी अन्नदानाची केलेली असते. ओके, तर जे व्यवस्थापन आहे तर ते असं म्हणजे मार्ग ठरलेला असतो तुमचा, ह्या मार्गाने जायचं? नाही, तसा निश्चित कुठलाच मार्ग नाही मामांच्या पालखीला. जिकडं ज्या गावचे भक्त
येईल बोलवतात त्या ठिकाणी मामांचा पालखी सोहळा जातो. भक्तांच्या इच्छेनुसार मामांचा पालखी सोहळा ज्या त्या गावाला जातो. मला ह्याच्या अगोदर कधी बाळूमामांच्या म्हणजे दर्शनाचा किंवा प्रचितीचा कधी हे झाला नव्हता. पण परवा आम्ही हे जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडे भेटायला आले असताना एक ग्रस्त होते इथलेच, त्यांची स्वतःची आडत आहे, 2 पिकअप आहेत. जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलणी केली तेव्हा ते आले आणि त्यांना आम्हाला बोलण्यापूर्वी डोळ्यात अश्रू होते त्यांचे. मग आम्हाला वाटलं की आमचं काही चुकलं काय की म्हणून त्यांना विचारायला गेलो की काय झालं. तर त्यांचे ते आनंदाचे अश्रू होते आणि त्यांना सांगताना एवढा कंठ दाटून आला होता की त्यांनी बाळूमामांच्या सेवेत त्याने अगोदर हात जोडले होते आणि बाळूमामाला सांगितलं होतं की माझ्या मुलाला नोकरी लागू द्या. तर 1 महिन्याच्या आत ते मिलिटरीमध्ये भरती झालेले आहेत आता. तर हे जो त्यांना प्रतिसाद भेटलाय बाळूमामांकडून असा प्रत्येक भक्ताला भेटतोच का, किंवा ते भेटण्यासाठी जो बाळूमामांची जी कृपा आहे ते भक्तावरती होण्यासाठी कशा प्रकारे सेवा केली पाहिजे? भक्तानं येताना श्रद्धेनं विश्वासानं मामांकडे येताना यावं. का मामांना अंधश्रद्धा आवडत नव्हती. ना आवडे देवा चित्ती मांस रक्त. तर मामांना मुक्या प्राण्याची होणारी हत्या आवडत नव्हती. मामाकडे यायचे तर शुद्ध आचार विचारानं भक्तिभावानं मामाकडे यायचं आणि मामांपुढे आपली समस्या व्यक्त करायची. मामापाशी इथं कोणी साधू नाही, ऋषी नाही, देवऋषी नाही, कोणी बघणारं सांगणारं नाही. काय ती भक्तांची भक्ती आणि देवाची शक्ती, आपली भक्ती आणि मामांची शक्ती, डायरेक्ट देवाशी भक्तानं येऊन कनेक्ट व्हायचं. इथं काय म्हणजे देवाकडे जाण्यासाठी कुठल्याही एजंटची किंवा कसल्याही प्रकारची गरज नाही देवाकडे जाण्याची. डायरेक्ट देवाला हात जोडणे आणि देवांना आशीर्वाद आपली समस्या मामांपुढे व्यक्त करायची. मामांनी आपली समस्या घरानं ऐकून घेतलं, सोडवली की मामांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकतर आपण मामांच्या पवित्र अशा महासमाधी घेतली. ते ठिकाण आदमापूर गाव. मामांच्या संजीवनी महासमाधीचं दर्शन घ्यावं किंवा ज्यांना एवढ्या लांब जाणं शक्य नाही ते मामाच्या मेंढरात येऊन या ठिकाणी मामांच्या मेंढी माऊलीची महिना सव्वा महिना श्रमदान रूपी सेवा करतात. कोणी मामांच्या मेंढी माऊलीला चारा पाण्याची सोय करतं, कोणी या ठिकाणी येऊन अन्नदान करतं. अशा पद्धतीनं मामांची परतफेड त्या ठिकाणी उपकाराची भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येतात आणि सेवा करतात. कारण मामांचं वाक्यच होतं, जो कोणी करील सेवा तो खाईल पोटभर मेवा. माझा मेवा साऱ्या जगात फिरला पाहिजे. मामा भक्तांना म्हणायचे, तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मीच तुमच्याकडे येईल. आज त्या वचनाची ही पूर्तता आहे की आपल्याला देवापर्यंत जाता आलं नाही, देवाला आपल्यापर्यंत भक्तिरूपी यावं लागलं. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे स्वतः असा जगात कुठलंही दैवत नाही की स्वतः देव भक्ताकडे येतो. भक्ताला देवाकडे जावं लागतं. पण जगात एकमेव असं दैवत आहे बाळूमामा की स्वतः भगवंत भक्ताच्या भेटीसाठी गावगाव मामा येतात आणि भक्तांच्या भेटी घेतात. भक्तांचं सुख दुःख घरानं मामा ऐकून घेतात आणि समस्या सोडवतात. ओके, तर हा जो प्रवास करत आहात तुम्ही ह्याच्यामध्ये जसं बाळूमामांची मालिका बघतो आम्ही, म्हणजे मी एक सर्वसामान्य भक्त म्हणून पडणारा प्रश्न आहे की आदमापूरला बाळूमामांच्या भेटीला जाण्याची योग्य वेळ किंवा असं काय आहे का? हा, जसं पंढरीच्या पांडुरंगाला आपण वारी समजून एकादशीला जातो, बरोबर, वारी समजून, तसं मामा हा भगवान शंकराचा अवतार आहे, देवादिदेव महादेव. त्यामुळं मामांची ही महिन्याची वारी ती आमुषेची. तेव्हा आदमापूरला जसं पंढरपूरला आपण एकादशीला जातो वारी समजून, तसं मामांच्या आदमापूरला आमुष्याला जायची ती वारीची प्रथा आहे. तर भक्त आमुषेची वारी करतात. तर जर आदमापूरला जायचं असेल तर असं जसं प्रमुखांनी सांगितलं की आमोशाच्या पुण्याला महिन्यातनं एक वेळेस जाऊ शकतात ते. आणि ते जे आदमापूरचं जे प्रतिष्ठान आहे त्याच्यानंतर तिथून पुढे एक ते खांबाचं एक काय वैशिष्ट्य आहे ते? हा, मामांनी 1932 साली मेतके हे गाव आहे मामांच्या आदमापूर गावापासून एक 15 किलोमीटर अंतरावर. त्या मेतके गावामध्ये मामांनी 1932 साली एक सागवानी लाकडाचा एक रणखांब रवला. स्वतःच्या हाताने मामांनी रवला. त्या खांबाचं वैभव मामांनी वाचा सिद्धी असणाऱ्या मुखातून सांगितलं. भूत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि दुसरा खांब या मेतके गावात रवतोय. असा तिसरा खांब या पृथ्वी तलावर कुठेही उभा राहणार नाही. ज्याला भूत पिशाच बाधा आहे अशा व्यक्तीनं रविवार किंवा आमोशाला येऊन या खांबाला स्पर्श करता ती बाधा नष्ट होईल. आता ही विज्ञान युग आहे, डिजिटल युग आहे, तेव्हा शिकलेल्या माणसाला हे पटल न पटल भाग तो वेगळा आहे. परंतु आपल्या शास्त्रानं सुद्धा भूत पिशाची एक योनी मानलेली, जी 84 लाख योनीचा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे यापैकी भूत पिशाची एक योनी.
अशा जे काही भूत पिशाच बाधित व्यक्ती आहेत अशा व्यक्ती जाऊन त्या खांबाला स्पर्श करता आजही त्या ठिकाणी भक्तांना प्रचिती येते, अनुभव येतो. त्या लोकांचं त्या ठिकाणी भूत पिशाच नष्ट होतं, निघून जातं. ओके, तर खूप अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे प्रमुखांनी, आणि ह्याच्यावरूनच कळतंय की त्यांनी किती बाळूमामांची सेवा केली आहे आणि किती अभ्यास आहे तुमचा. तर एक छोटासा शेवटचा प्रश्न असा की आता बाळूमामांची सेवा प्रत्येकाला करूशी वाटते, प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरी बाळूमामा यावं, माझ्या दारी बाळूमामा यावं, आमच्याकडून बाळूमामांची सेवा घडावी. तर असं बाळूमामांची जर हे पालखी क्रमांक 9 बग्गा क्रमांक 9 हा जर आमच्या घरी बोलवायचा म्हणलं किंवा आमच्या शेतात बोलवायचं म्हणलं, असं एक सर्वसामान्य व्यक्तीला वाटतंय की बाबा बाळूमामांनी माझ्याकडे यावं, तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असेल? त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लागेल का, म्हणजे तुमचा रूट सोडून तुम्ही ते जाऊ शकता का जर ते बोलवणं आलं तर? तसं हा, जाऊ शकतो की, कारण तुम्ही जर मामांचा पालखी सोहळा आपल्या गावात यावी अशी इच्छा या मामांपुढे व्यक्त केली तर या ठिकाणी कारभारी या नात्यानं माझ्याकडे येऊन जर तुम्ही आपला संपर्क दिला तर आम्ही तुमच्या गावाला मामांचा पालखी सोहळा, मामांची मेंढी माऊली घेऊन त्या ठिकाणी येतो. मग तुम्ही त्यात तुमच्या गावात मामांचा पालखी सोहळा आल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जशी घडेल तसं सर्व ग्रामस्थांच्या कडून त्या ठिकाणी अन्नदानाची सेवा करा, श्रमदान रूपी सेवा करा, मामांच्या मेंढी माऊलीला चारा पाणी देऊन सेवा करा, अशा पद्धतीने आपण सेवा करू शकता. ओके, खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे प्रमुखांनी. तर खूप खूप धन्यवाद. बाळूमामांचे आशीर्वाद तुमच्यावरती असेच कायम राहो, अशीच तुमच्या हातून खूप सारी सेवा घडो. आम्ही तर तुमचे जे मॅनेजमेंट आहे त्या सगळ्याला आम्ही स्वतः भारावून गेलेलो आहोत. असं तुमच्या हातून सत्कार्य कायम घडत राहो. आणि सगळ्यात महत्वाचं हे वाटलं की तुमच्या जे पालखीमध्ये जे सेवेकरी आहेत ते प्रत्येक एवढे ज्ञानाने भरून गेलेले आहेत. त्यांना बाळूमामांबद्दल छोटासा जरी प्रश्न विचारला तरी त्यांच्याकडून त्या उत्तराची अपेक्षा असतेच आणि ते सांगतातच. तर हे कशा प्रकारे अभ्यास करतात एवढं? म्हणजे ह्यांना काय पुस्तक आहेत का, ह्यांना कथा सांगितल्या जातात का काय? आता या ठिकाणी मी व्यवस्थापक कारभारी म्हणून आहे, पण मला साथ संगत देणारे उत्तम सहकारी म्हणून डॉक्टर गणेश हाके आहेत. तेव्हा रोज संध्याकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये मामांचं जीवनचरित्रावर रोज प्रवचन असतं. त्या प्रवचनाच्या माध्यमातून मामांच्या जन्मापासून समाधी घेईपर्यंत जे जीवनचरित्र आहे त्या जीवनचरित्राचं दर्शन आम्ही येणाऱ्या भाविकांना घडवतो. ओके, तर त्याच्यामधून सर्व ज्या गोष्टी आहेत ते हे शिकून घेतात. तर याच्यामधून आपल्याला जवळजवळ सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत की सुरुवात कशी झाली त्यांच्या बाळूमामांच्या सेवेला आणि आता ते निरंतर सेवा करत राहतील. तर कोणालाही अशा प्रकारच्या प्रश्न असतील की बाळूमामांचं सेवेकरी कसं बनायला लागेल किंवा बनल्यानंतर काय प्रकारची सेवा केली पाहिजे मामांची, किंवा जी पालखी आहे ती आपल्या गावात बोलवण्यासाठी सुद्धा काय प्रोसेस असेल, तर त्यासाठी मी तुमचा नंबर सुद्धा देतो त्याच्यामध्ये की ते लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. ज्या भक्तांना बाळूमामांची सेवा करायची आहे ते भक्त श्री आप्पासाहेब माळे यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही, जे पालखी नंबर 9 कारभारी आणि प्रमुख आहेत. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल. आणि एक बोलायचं राहिलं की मामा म्हणजे जिथं वैद्याचे न चाले तिथे मामांचे उपाय चाले, वैद्यही येते उपचारा ते मामांजवळ. तेव्हा जगातलं सगळं डॉक्टर करून जेव्हा आपली समस्या सुटत नसेल, रोगाचं निवारण होत नसेल, तिथं शेवटचा उपाय म्हणून मामांचे मामा आहेत. तेव्हा अशा व्याधीग्रस्त भक्तांनी या ठिकाणी यावं, मामांच्या चरणावरती लीन व्हावं, मामांपुढे आपली समस्या व्यक्त करावी आणि मामांपासून आपली समस्या सोडवून घ्यावी, रोगाचं निवारण करावं. कारण एकतर मामापाशी इथं काय औषध गोळी दवा काही नाही. मामांपाशी येताना फक्त श्रद्धेने यायचं, विश्वासाने यायचं आणि मामांच्या तळावरती मामांचा भंडारा आणि प्रसाद हेच मामांचं. आपले आजार अनेक असतील पण औषध मात्र एवढंच आहे, भंडारा आणि प्रसाद आणि सेवा. तर ज्या भक्तांना आपली काय अडी अडचण असेल, समस्या असेल, तर त्या भक्तांनी या ठिकाणी यावं. पालखी सोहळ्यावरती मामांच्या या तळावरती येऊन मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करावी. मामांच्या तळावरती 1.25 महिना सेवा केल्यानंतर मामा निश्चितपणे आपलंही घरानं ऐकतील, दुःखाचं निवारण करतील, समस्या मामा आजही सोडवतात. ही लोकांना प्रचिती अनुभव येते. तसं आपण सर्वांनी मामांच्या तळावरती यावं, सेवेचा लाभ घ्यावा, भगवंताची आपल्या हातून काही ना काही सेवा घडावी. ओके, तर अजून एक मला आता तुम्ही बोलत असताना प्रश्न आला की आम्ही आरतीला जेव्हा थांबलो होतो तेव्हा ह्या भागात तुम्ही घोडा उभा असतो बाळूमामांचा,
तर जेव्हा आरती चालू असते तेव्हा घालीन लोटांगण म्हणल्यानंतर ते पूर्ण फेरी मारतं. हे खूप मोठा दृष्टांत आहे. तर ते ट्रेनिंग असतं त्यांना का ते मनानेच ते हे होतं? तसं तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, आम्ही आमच्या इच्छेनं गाढवाचा घोडा करू. तसं संतांची सत्ता आहे, चराचरावरती सजीवावरती सत्ता आहे, जडावरी आणि चेतनावरी त्यांची सत्ता आहे. तर मामाच्या संगतीत सहवासात असणारा घोडा घालीन लोटांगण म्हटलं की भावी भक्ताच्या अगोदर तो लोटांगण घेतो. म्हणजे हा एक चमत्कार आहे की मामा मुख्य प्राण्यामध्ये सुद्धा एवढा बदल घडवू शकतात. मग आपण तर सामान्य माणसे, मग आपण सुद्धा मामांच्या तळावरती सेवेत राहिल्यानंतर आपल्या सुद्धा मनाचं परिवर्तन होतं आणि कितीही दुर्जन व्यक्ती असला तरी या ठिकाणी मामांच्या सहवासात कृपाछत्राखाली येऊन तो सज्जनच होऊन जातो. म्हणजे एवढं मामांची चराचरावरती आजही सत्ता आहे. बरोबर, एकदम सुंदर अशी माहिती दिलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये काही लोकांनी जेव्हा मालिका चालू झाली त्याच्यानंतर सांगितलं की सिरियल मध्ये दाखवलंय त्यात काय अंधश्रद्धा आहे, पण जेव्हा आम्ही सगळे डोळ्यांनी बघत आहे आणि सर्वात महत्वाचा जो अनुभव आहे त्या भक्तांनी सांगितलेला, जेव्हा ते सांगत होते एखाद्या व्यक्ती तळमळीने जेव्हा सांगतो, दुःख आल्यावर तर डोळ्यातून कोण पण अश्रू काढू शकतं, पण सुख आल्यानंतर डोळ्यातून अश्रू येणं हे देवांचे भक्तीचा सगळ्यात मोठा मार्ग आणि देव प्रकट झालाच म्हणून ते समजलं जातं. तर दुसरं एक सांगणं असं आहे की मामांविषयी कुणी अंधश्रद्धा पसरू नये. बरोबर. आणि मामांकडे येताना श्रद्धेनं यावं. तेव्हा मामाच्या नावावर जर कुणी अंधश्रद्धा पसरवत असेल किंवा कुठं मामाचं माझ्या अंगात वारं येतं म्हणून जर कोणी फसवत असेल, पैसे मागत असेल, मामाच्या नावावर धान्य कुणी मागत असेल, तर अशा व्यक्तीला त्यांच्या कुणीही बळी पडू नका. अंधश्रद्धेला कुणी बळी पडू नका. कारण मामांचं काम असं आहे, मामानं सांगितलं होतं, माझ्या नावावर जगात कोणाकडेही भीक मागू नका. माझा हात देण्यासाठी असा आहे, घेण्यासाठी असा नव्हे. तेव्हा मामा हा देणारा देव आहे, घेणारा नव्हे. तेव्हा मामाच्या नावावर कुठलीही अंधश्रद्धा कोणी पसरू नका. मामा कोणाच्या अंगात येत नाहीत, मामांचं वारं अंगात येत नाही, कारण मामा संत आहेत. तेव्हा मामांना उलट ह्या गोष्टी आवडत नव्हत्या, अंगात येणं वगैरे. हे एक चुकीची प्रथा ही तेव्हा मामाला आवडत नव्हती. तेव्हा मामाकडे येताना भक्तांना श्रद्धेनं यावं. आणि मामाच्या नावावर जर कोणी पैसे मागत असेल, धान्य मागत असेल, दिवरूस पण करत असेल, तर त्याला आधी पायताना न मारायचा, पोलिसांच्या ताब्यात द्यायचा. पण बळवांचं नाव सांगून तो दारात आलाय म्हणून त्याला कोणी धान्य पैसे देऊ नका. मामाचं नाव सांगून आपल्या दारात आला, त्याला पोटाला एक भाकर द्या, प्यायला धर्मानं त्याला तांबर पाणी द्या. याच्यापेक्षा त्याला तुम्ही 10 रुपये द्याल तर ते कुठेतरी जाणार आणि दारूच्या दुकानात जाऊन दारू पिणार आणि दारूच्या मड्यावर घालणार. मग देणाराही पापी आणि घेणाराही पापी. तेव्हा मामाच्या नावावर असं कुणी जर सोंगी डोंगी आला तर त्याला कुणी धान्य देऊ नका, पैसे देऊ नका. मामा कुणाच्या अंगात येत नाही, मामाचं कुणाच्या अंगात वारं येत नाही. तेव्हा ज्यांना काय आपली समस्या असेल त्यांनी डायरेक्ट देवाशी कनेक्ट व्हावं, मामांच्या तळावरती यावं आणि आपली समस्या मामांपुढे व्यक्त करावी. वा, क्या बात आहे. बघा, म्हणजे जे कोण पण लोक अंधश्रद्धेचा विचार करत होते मामांबद्दल, किंवा जे पण लोक आज पसरवत आहेत, बाळमामांचा भक्त आलाय मी, मला 100 द्या, 200 द्या, मला धान्य द्या, त्यासाठी ही खूप मोठी चपराक आहे. आणि प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे कोणीही अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नये. जे पण बाळमामांचे खरे भक्त आहेत किंवा सेवेकरी आहेत ते कधीही बाळमामांनी सांगितल्याप्रमाणे कुठेही मागणार नाहीत. ज्यांना भक्ती करायचं आहे ते बाळमामांच्या दारात येऊन जे काय सेवा असेल ते करून जातील आणि दर्शन घेतील. तर खरंच खूप चांगली माहिती दिली आणि खरंच तुमच्या डोक्यावरती बाळमामांचा हात आहे. तुमच्या प्रत्येक शब्दातून मामांनी आशीर्वाद दिलेले बोल येत होते. तुमच्या तोंडून मामा बोलून गेले आमच्यासाठी, हे आम्ही या मुलाखतीमधून मानतो. प्लीज कृपा करून ही मुलाखत बघितल्यानंतर बाळमामांबद्दल जे पण काय डोक्यात वेगळे विचार असतील, अंधश्रद्धा असेल किंवा काय असेल, तर ह्या गोष्टीचं पूर्ण निवारण होणार आहे. अशा गोष्टींना कुणीही बळी पडू नका. डायरेक्टली तुम्ही प्रमुखांशी संपर्क करू शकता, असं निदर्शनास आलंच, किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार करू शकता. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशी सेवा घडत राहू. सर्व सेवेकऱ्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहोत आम्ही, कारण प्रत्येकाला एवढ्या प्रेमळ वागणूक देतात येते. कोणालाही आलेल्या भक्ताला दर्शनासाठी असेल किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असेल कुठल्याही प्रकारची गैरसोय नाही. आणि हे केवळ तुमच्या प्रमुख पदामुळे चांगलं घडत आहे. अखंड सेवा घडत राहू हीच बाळमामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि मुलाखतीचा शेवट करतो. बोला बाळमामाच्या नावानं चांगलं. रामकृष्ण हरी. जय बाळूमामा. जय बाळ. रामकृष्ण.
म्हणलं होतं आपल्या असे सगळे जी मामाची सेवेकरी भक्त मंडळी एकदा यात्रेनिमित्त मामा वर्षातून एक मोठा भंडारा यात्रा उत्सव साजरा करायचा, पांडुरंगाचा उत्सव. आश्विन वद्य एकादशीची वारी पंढरीची करायचं आणि फाल्गुन वद्य एकादशीला मामा पांडुरंगाचा उत्सव साजरा करायचा. तर त्या उत्सवात एकदा मामा एवढ्या भर पब्लिक मध्ये मामा म्हटलं होतं, मोहरा असा एक आजारी डॉक्टर लोकांचे हात टेकतील, माणूस झोपल तिथंच मरून जाईल, उशाची भाकरी उशाला राहील, कुणाचं पटकूर कोणाला होईल, माझं माझं म्हणू नका. त्यावेळेस मामा म्हणलं होतं माणसं मुसक्या घालून फिरते. तर मामाचं फक्त त्यावेळेस मामाला आडवं बोललं होतं की मामाला म्हटले, मामा माणसं मुसक्या घालून फिरतील म्हणजे माणसं काय जनावर आहेत का? आता आपण मुसक्या कोणाला बांधतो? जनावराला बांधतो, पिकातनं कोळपणी करताना पीक खाऊ नये. त्यावेळेस मामा म्हणलं होतं माणसं सुद्धा मुसक्या घालून फिरतील. त्यावेळेस मामाच्या भक्ताला हे पटलं नाही. ते फक्त आडवं बोलली, मामा मोहर कलियुगात माणसं मुसक्या करून फिरतील म्हणजे माणसं काय जनावर होणार आहेत का? तर मामा म्हणलं बक्षीला कानानं ऐकशीला डोळ्यानं बक्षीला म्हटले, प्रत्येक माणूस ना माणूस मुसक्या घालून फिरत आणि 33 कोटी देवांचे मंदिराला कुलप लागतील आणि एकट्या बाळूमाची घंटा रानुमाळ वाजत राहील. 33 कोटी देव उंदराच्या बिळात शिरून बसतील आणि एकट्या बाळ्या धनगराची घंटा जगात वाजत राहील. हे मामा बोललो. प्रत्येक आपल्याला ज्यावेळेस कोरोनाचं जागतिक महामारीचं संकट आलं त्यावेळेस आपण बघितलं प्रत्येक माणूस न माणूस तोंडाला ते मास्क घालून वापरलं. त्यावेळेस सगळी मंदिरं बंद होती, सगळ्या मंदिराला जवळजवळ कुलप होतीच. हे मामांचं वाक्य खरं ठरलं. त्यावेळेस मामांचं 19 पालखी सोहळा चालूच होतं. असं प्रमुख लोक यायचीच, प्रसाद व्हायचा, आरती व्हायची. फक्त जिथं 1000 लोक यायचे तिथं 500 यायचीच, पण प्रसादाला बंदी आली नाही, आरतीला बंदी नाही. पण एवढे 500 सेवेकरी होते त्यावेळेस आमच्या पालखी सोहळ्यात, कारण कंपन्या पण झाल्या, सगळी नोकरदार लोक ही पुण्याकडे पालखी होती, नोकरीवाली कामगार ही कंपन्यातली लय सेवेला माणसं. पण एवढी 500 सेवेकरी असताना एका सेवेकरीला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघला नाही. मरायचं तर सोडा, पण पॉझिटिव्ह सुद्धा निघला नाही 500 सेवेकऱ्यात. अजून काय मामाची परिस्थिती? त्यावेळेस मामांचं त्या रोगावर नियंत्रण आहे हे पाहायला मिळालं. आता लोक इकडं काचाच्या बंगल्यात राहणारे माणसं कोरोना झाले आणि आम्ही तर 4 दिवसाला गाव बदलायचो. 4 दिवसाला प्रत्येक गावच्या संपर्कात यायचं. भूत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि दुसरा खांब या मेतके गावात राहतो. असा तिसरा खांब या पृथ्वी तलावर कुठंच उभा राहणार नाही. तरी लोक आता एवढं मामाने सांगून सुद्धा त्या खांबाची नक्कल करायला, छोटं मोठं आपलं मामाचं मंदिर बांधायचं, तिथं खांब राहत्या, तिथं जनी मंदिर बांधले तेच घुंगडं टाकून बसतो. हो, ते मग असे कोणी लोक आले का नाही भूत पिशाच बाधित व्यक्ती, खांबाला खेटायला लावायचं, प्रदर्शन घ्यायला लावायच्या. त्या लोकांना म्हणायचं 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, देवाला पैशाची माळ घाला, देवाला सोन्याचा डोळा वहा, चांदीचा डोळा वहा. हो, आता लोक बी काय हो काय, एकतर लोक कसं आजारपणानं ग्रासलेली असते, सगळं दवाखाना हे करून वैतागलेली असते आणि मग तिथं लोक बळी पडते. ती काय त्यासाठी तुम्ही ते सांगितलेलं खूप भारी केलं की त्या गोष्टींवरती विश्वास नका ठेवू. मामांनी स्वतः जर सांगितलं की 2च खांब आहेत तर मग आपण ती काय नक्कल करावी? तिसरा कसं काय, त्यांचा आदेश आहे की 2च राहणार. बरोबर आहे, मंदिर बांधायचं, त्याच्या पुढे काहीतरी छोटस उभा करायचं आणि चालू करायचं. मामांचं एक वाक्य होतं मंदिराच्या बाबतीत. समाधी घेताना मामाजी काही शेवटचे वाक्य बोललं निर्वाणाच्या वेळी. त्यावेळेस मामा म्हटलं, माझं मंदिर गावगाव पुढं माझं मंदिर होईल, प्रति तुझं पंढरपूर आदमापूर होईल. तर त्यावेळेस नव्हतं, माझं मंदिर बांधायचं झालं तर स्वतःच्या पैशावर स्वतःच्या हिमतीवर मंदिर बांधा, पण माझ्या मंदिरासाठी जगात पट्टी वर्गणी कोणाकडे मागू नका. तर त्यावेळेस मामांचं हे वाक्य होतं मंदिराच्या बाबतीत. आणि शेवटचं एक वाक्य त्यांचं होतं, विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा मना, हा सुखसोळा स्वर्गी नाही. शेवटचं वाक्य बोलून मामाने देह सोडलं. स्वतःच्या स्वार्थापोटी बांधायचे, लोकांसाठी बांधायचे. बरोबर, लोकांनी श्रद्धेनं तिथं येऊन श्रद्धास्थान लोकांसाठी बांधावं, स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःचा संसार मोठा करण्यासाठी मंदिर बांधायचं. मंदिर उभं करायचं, ट्रस्ट काढायचं, त्याला नियम आहे. मंदिर बांधायचे तर लोकांसाठी, जगासाठी. आम्ही पहिल्या सगळ्यात मोठा सोहळा बघितला पालखी सोहळा, आळंदी आणि पंढरपूरचा, आणि त्याच्यानंतर हे बाळमामांचं. एवढा मोठा सोहळा कुठेच बघितला ना जगात. अखंड दिंडी सोहळा म्हणलं तर ह्या जगात फक्त मामांचा. ह्या दिंडीला खंडच. दुसऱ्या दिंड्या बघा आता महिन्यातून वर्षातून एकदाच निघतात. समजा आषाढी असं वर्षातून असं मामाच्या दिंडीला खंडच. 12 म्हणजे
66 सालापासून आज 59 वर्ष झाली या दिंडीला कसला खंडन ते म्हणजे आदमापूरला सगळ्या दिंड्या एकत्र कधी येत नाहीत. नाही, सोय होऊ शकत नाही ना. आज 19 पालखी सोहळ्यातली सगळी मिळून जर मिळून म्हणलं तर लाखाच्या वर आहेत मोठी, आणि लहान थोर धरली तर 2 लाखाच्या पुढे आहेत. सगळी एवढी जर एका ठिकाणी आली तर चारा पाणी सोय होईल? शक्यच नाही ना. आणि आता मग ही जशी आता मेंढ्या येतात ती वाढत जाते तसं तसं मग ते नवीन एक पालखी सोहळा पालखी करते वाढत 2-3 वर्षाला. सगळ्या पालखी सोहळ्यातल्या थोड्या मेंढ्या आणायच्या. आज सुरुवात होती नवीन पालखी सोहळ्याची. मग तिथून ती पालखी कोकणी पुढे सुरुवात झाली. भूत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि दुसरा खांब या मेतके गावात राहतो. असा तिसरा खांब या पृथ्वी तलावर कुठंच उभा राहणार नाही. तरी लोक आता एवढं मामाने सांगून सुद्धा त्या खांबाची नक्कल करायला. छोटं मोठं आपलं मामाचं मंदिर बांधायचं, तिथं खांब राहत्या. तिथं ते जनी मंदिर बांधले तेच घुंगरं टाकून बसतो. हो, ते मग हे असे कोणी लोक आले का नाही भूत पिशाच बाधित व्यक्ती, खांबाला खेटायला लावायचं, प्रदर्शन घ्यायला लावायच्या. त्या लोकांना म्हणायचं 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, देवाला पैशाची माळ घाला, देवाला सोन्याचा डोळा वाहा, चांदीचा डोळा वाहा. हो, आता लोक बी काय हो काय एकतर लोक कसं आजारापणानं ग्रासलेली असते, सगळं दवाखाना हे करून वैतागलेली असते, आणि मग तिथं लोक बळी पडते. ती काय त्यासाठी तुम्ही ते सांगितलेलं खूप भारी केलं की त्या गोष्टींवरती विश्वास नका ठेवू. मामांनी स्वतः जर सांगितलं की 2च खांब आहेत तर मग आपण ती काय नक्कल करावी? तिसरा कसं काय, त्यांचा आदेश आहे की 2च राहणार. बरोबर आहे, मंदिर बांधायचं, त्याच्या पुढे काहीतरी छोटस उभा करायचं आणि चालू करायचं. तिथे मामांचं एक वाक्य होतं मंदिराच्या बाबतीत. समाधी घेताना मामाजी काही शेवटचे वाक्य बोललं निर्वाणाच्या वेळी. त्यावेळेस मामा म्हटलं, माझं मंदिर गावगाव पुढं माझं मंदिर होईल, प्रति तुझं पंढरपूर आदमापूर होईल. तर त्यावेळेस नव्हतं, माझं मंदिर बांधायचं झालं तर स्वतःच्या पैशावर स्वतःच्या हिमतीवर मंदिर बांधा, पण माझ्या मंदिरासाठी जगात पट्टी वर्गणी कोणाकडे मागू नका. तर त्यावेळेस मामाचं हे वाक्य होतं मंदिराच्या बाबतीत. आणि शेवटचं एक वाक्य त्यांचं होतं, विठ्ठल विठ्ठल वेळो वेळा मना, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. शेवटचं वाक्य बोलून मामाने देह सोडला.